नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचा जर का कोणता मतदारसंघ असेल तर तो शिराळा आणि वाळवा हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला शिराळा आणि वाळवा या ठिकाणी समजला जातोय. त्याच शिराळा मतदारसंघात मानसिंग भाऊ विरुद्ध त्या ठिकाणी सत्यजित भाऊ देशमुख अशी लढत लागलेली आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत या ठिकाणी लागलेली आहे. मात्र कशा पद्धतीनं भाजपचा त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे किंवा भाजपला त्या ठिकाणी विश्वास वाटतो का की बाबा ही जागा आपण काढू शकतो. आज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची पेठमध्ये सभा झाली आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी युवकांचे त्या ठिकाणी नेते, भाजपचे नेते सागरभाऊ खोत आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करून अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी उत्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. अरे नमस्ते मनापासून. काय वाटतंय भाऊ आत्ताचं विधानसभेचं वातावरण बघून? पहिल्यांदा मी सांगतो, मी काम रयत क्रांती संघटनेचं करतोय आणि भारतीय जनता पार्टीवर आमच्या अलायन्स आहे. पण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच मुळात आम्ही सगळे काम करतो. आज शिराळा विधानसभेच्या आत्ताच तुम्ही बघितलात की आदरणीय फडणवीस साहेबांची सभा झाली. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आपण बघतोय गेली 25 वर्ष सत्यजित देशमुख जे आहेत ते सातत्यानं उभा राहत आहेत. त्यांनी 25 वर्ष त्यांचा संघर्ष नाही थांबवला. ते सातत्याने उभा राहत गेले. थोडक्यात त्यांचा पराभव झाला. काही वेळा ते काँग्रेसमध्ये राहिले. पुन्हा पाठीमागच्या वेळी ते भारतीय जनता पार्टीशी निगडीत आले, जवळ आले आणि पुन्हा गेली 5 वर्ष ते पार्टीचं चांगलं काम करत आहेत. आणि आज त्यांना या ठिकाणी एक चांगली संधी जर मला विचाराल तर माझ्या मते मी नेहमी स्पष्ट बोलतो. मला असं सध्या सगळीकडचं चित्र असं दिसतंय की जी आत्ताची निवडणूक आहे ती तरुणाई असेल, इवन तुम्हाला सांगतो ज्यांचं मतदान नाही अशीही लहान मुलं असतील किंवा जे वयस्कर माणसं आहेत, वयवर्ष 50, 55, 60च्या पुढची, जे 60चे पुढं आहेत ते म्हणतात शिवाजीराव देशमुखांचा मुलगा आमदार झाला पाहिजे. जी नवीन पिढी आहे ती म्हणते की सत्तूभाऊंसारखा एक साधा, निर्मळ, अतिशय सगळ्यात मन मिळावं माणूस आमदार झाला पाहिजे. आणि जे राजकारणी लोक आहेत त्यांना असं वाटतं की एक आपल्या मतदारसंघाचा अभ्यास करून त्या ठिकाणी विधानसभेत एक अभ्यासून मांडणी करणारा आमदार म्हणून सत्तूभाऊ गेला पाहिजे. आणि मला वाटतं की शिराळ्यात सत्तूभाऊंना खरंच एक चांगलं वातावरण आहे. आता तुम्ही महायुतीच्या वतीनं रयत क्रांती संघटना असेल, शिवसेना असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलेला आपल्याला बघायला मिळते. नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलेला आहात? मी आता माझ्या नेहमी विशालजी भाषणामध्ये वगैरे मुद्दे सगळे कव्हर करत असतो, मांडत असतो. मला एक राजकारण करत असताना त्याला खरं तर भाषणामध्ये जे सत्य आहे ते मांडायला मला खूप आवडतं. खोटं मांडून मला राजकारणात पुढे जायची मजा, म्हणजे राजकारण असो किंवा आपण सहज कुठलीही गोष्ट बोलत जरी असलो, चार चौकात बसलो तरी जे असावं ते माणसानं सत्य बोलावं. म्हणून मी प्रचाराचे मुद्दे जे असे मांडल्यात की मीच म्हणण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि जे आम्हाला रास्त वाटतात की जे माणसांच्या हिताचे महायुतीनं खूप चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये महिलांसाठी बघा, आपण तिला बिचारीला 1500 रुपये मानधन आपल्या सरकारने चालू केलं. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला शेतकरी सन्मान निधीतनं त्या ठिकाणी वर्षाला जवळपास 12,000 रुपये येतात. दुसऱ्या बाजूला आपल्या सरकारनं खऱ्या अर्थानं आरोग्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नावाचा कक्ष काढलाय की ज्याच्यातनं 1 लाखापासून ते 5 लाख रुपयेपर्यंतचे ऑपरेशन मोफत होतात. आपल्या महिलांना प्रवासासाठी अर्धे तिकीट आहे. 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पूर्ण मोफत दिलंय. त्याच्या पुढं जाऊन सांगायचं तर त्यांना आता 24 तास त्यांच्या शेताला पाणी पाजण्यासाठी हे सरकार लाईट उपलब्ध करणार आहे. ह्याच गोष्टी माणसांसाठी प्रचंड आहेत. कारण मुळात अन्नधान्य सुद्धा मोदीजींच्या माध्यमातून खायला सुद्धा मोफत भेटतंय. मग एवढं सगळं आरोग्याची हमी देखतंय. मुळात शेतकऱ्याची मुलगी असो किंवा कुणाचीही मुलगी असो, उच्च शिक्षण तिला घ्यायचं असेल तर लाखोंचा खर्च एखादा गरीब बाप कुठून आणणार हो. पण हे सरकार 1 लाखापासून 10 लाख रुपयेपर्यंत तुमचं डॉक्टरकीचं एज्युकेशन असेल, फार्मसीचं असेल, BSc ॲग्रीचं असेल, BTechचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, वकिलीचं असेल, सगळं मोफत देतंय राव. हे पण मुलीला शिक्षण. मग ह्याच्या पलीकडे सरकारनं आणि काय दिलं पाहिजे. म्हणून निश्चित हेच प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि दुसरा मुद्दा एक आहे जो आपल्या ह्या मतदारसंघाशी निगडीत म्हटला तर तो ऊसाचा मुद्दा आहे की जो लोकांना प्रचंड भावलाय. तर मगाशी आपण त्या ठिकाणी सभेमध्ये बोलत असताना ऊसाचा मुद्दा तुम्ही घेतला. नेमकं काय मुद्दा आहे? म्हणजे ऊस दर शेतकऱ्यांना
परवडत नाही का नेमकं तुमच्या दृष्टिकोनातून काय मुद्दा आहे? काय बघा, आता तुम्ही सुद्धा एक साधं गणित मी सभेत मांडतो की विचार करा तुम्ही. ऊसाच्या बाबतीत अशी गोष्ट आहे की म्हणजे मी अजितदादांना धरून का घेतो भाषणात बाबा, की पहिले आम्ही अजितदादांच्या विरोधात काम करायचो, पण जेव्हा ते इस्लामपुरात आले आणि त्यांचं भाषण झालं आणि त्यांनी ऊसाच्या बद्दल बोलले, माझ्यासारख्या मुलाची पण हेडलाईट पेटली. मुळात मला माहित होतं की सोमेश्वर कारखाना दर देतोय, पण अजितदादांनी येऊन सांगितलं की तो कारखाना मी चालवतोय. आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी माझ्याकडे 12.15 रिकव्हरी असताना सुद्धा जवळपास मी 3636 म्हणजे 3650 दर दिला. आणि आपल्या ह्या वाळवा तालुक्यातली, शिराळा तालुक्यातली ऊसाची रिकव्हरी 12.75 आहे विशालजी. तरी आपले जयंत पाटील साहेबच मोरके आहेत सगळ्या कारखानदारांचे, आणि त्यांनी 3100 दिला. टनामागे 500 रुपयानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दुसऱ्या बाजूला मी मगाशी म्हणलो रिकव्हरी आपली जास्त असल्यामुळे 6-7 किलो साखरे आपला जास्त निघतोय टनाला. त्याचा जर तुम्ही 35 रुपयानं जरी साधा दर धरला तरी ते 200 रुपये एक्स्ट्रा झाले, तर 500 आणि 200 700 रुपये झाले. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही टनाला 700 रुपये शेतकऱ्याचं नुकसान करताय आणि म्हणताय तुम्ही मुख्यमंत्री होणार. आमचं उलट साहेबांना आव्हान आहे, जयंत पाटील साहेबांना, तुम्ही 700 रुपये द्या जादा, आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतो. आम्हाला बोलायची भाषाच राहणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचं 100% मग मुख्यमंत्री नाही देशाचं पंतप्रधान होणार जर इथं शेतकऱ्याला 4000 रुपये दिलं तर आशीर्वाद माणसांचे मिळतात हो. पण तुम्ही असं का वागताय बरं? 3100 देताय आणि गावागावात जर समजा कुणी हा प्रश्न विचारला, आता म्हणजे मला गावगाव फिरताना एक परवा गोष्ट अशी जाणवली की आमचे मसूदचेवाडीचे म्हटले आता चेअरमन कारखान्याचे त्यांचे चिरंजीवच झाले, तर आमचे मित्र आहेत चिरंजीवच त्यांचे चेअरमन झाले. तर एका माणसाने त्यांना विचारलं की अहो ऊसाला आपण दर कमी देतोय, माणसांच्यात वातावरण चांगलं नाही. तर ते म्हणले ही काय निवडणूक कारखान्याची आहे का? ही निवडणूक विधानसभेची. आणि विधानसभेला असले विषय तुम्ही कशाला घेताय? तुम्ही त्यांना सांगा अजिबात असले प्रश्न विचारायचे नाहीत, ते त्यावेळी बघू कारखान्याच्या निवडणुकीत. अरे प्रायव्हेट असता, तुमचं गुराळा असतं वेगळा विषय. ते काय गुराळा आहे का? तो साखर कारखाना आहे. तो साखर कारखाना कुणाचा आहे? सहकार तत्वावरचा आहे, म्हणजे सभासदांचा आहे. सभासद कोण आहेत? शेतकरी बांधव आहेत. अजितदादांना द्यायला परवडतो, तुम्हाला का परवडत नाही? असा साधा सवाल आहे आमचा त्यांना, आणि हीच भूमिका आम्ही शेतकऱ्यांना पटवून देतोय. आपण शिराळा मतदारसंघावरती येऊयात. मतदारसंघाच्या दृष्टीने किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणारे मुद्दे शिक्षण आहे, आरोग्य आहे, म्हणजे ह्या दोन गोष्टी तर अत्यंत महत्त्वाच्या दिसत आहेत. तुमच्या दृष्टिकोनातून वाटते का हा शिराळा तालुका त्या ठिकाणी शिक्षणासाठी त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्णत्वास गेलेला आहे किंवा रोजगारासाठी पूर्णत्वास गेलेला आहे? शिराळा विधानसभेचा जर विचार केला तर बघा, ह्याच्यामध्ये शिराळा विधानसभा नाव आहे, पण ह्याच्यामध्ये निम्मा वाळवा तालुका येतो आणि पूर्ण शिराळा तालुका. जवळपास शिराळा तालुक्याचा विचार केला तर या शिराळा तालुक्याचं ह्याच्यामध्ये मतदान येऊ शकतं 1,15,000 ते 1,20,000 पर्यंत. आणि वाळवा तालुक्यातली त्याच्यामध्ये 48 गावं येतात, त्यांचं मतदान जवळपास 1,30,000 पर्यंत आहे. म्हणजे वाळव्यातलं मतदान शिराळा तालुक्यापेक्षा थोडं 10-1,000 जास्त आहे. म्हणजे निम्मा मतदारसंघ तिकडे आहे. यस, निम्मा मतदारसंघ हा 48 गावात आहे वाळवा तालुक्यातला, आणि निम्मा मतदारसंघ म्हणजे संपूर्ण शिराळा तालुका. तर मुळामध्ये माहिती आहे आपल्याला की शिराळा हा डोंगरी भाग असल्यामुळे तिथला 30 ते 40% वर्ग हा मुंबई पुण्यामध्ये नोकरीसाठी पहिल्यापासून गेली कित्येक वर्ष आहे, 50 वर्ष त्यांच्या घराण्यापासून गिरणी कामगार असतील किंवा मुंबईमध्ये छोटे मोठे त्यांचे उद्योग असतील, बिझनेस असतील, ते सांभाळणारी शिराळा डोंगर भागातली ही जनता आहे. वाळवा तालुक्यातलं काय झालं, कृष्णा नदीचा काठ जो आहे ती गावं वाळवा विधानसभेत येतात, आणि ह्या 48 गावांना मात्र एवढ्या ताकदीचा कृष्णा काठ लाभला नाही. ठराविक एरिया आहे, तांबवे, कासेगाव, त्या पट्ट्यात, बाकीच्या गावांना भेटला नाही. म्हणून राहिलेल्या गावांचा मेन इथला मुद्दा कुठला असेल या 48 गावांचा, तर ती वाकुर्ड बुद्रुक योजना. 100% शिवाजीराव नाईक साहेबांनी ती योजना आणण्याचं त्यावेळी साहस दाखवलं, पण त्यांना ह्या काँग्रेस राष्ट्रवादीने जयंत पाटील साहेबांनी कधी मदत केली नाही. मी भाषणात पण बोलतोय, काय चुकीचं आहे हो? 95ला ज्यावेळी सरकार आलं युतीचं, त्यावेळी मी भाषणात म्हणतोय की मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे, त्यांनी थोड्या प्रमाणात त्या योजनेला गती दिली म्हणून चांदोली धरणातनं पाणी उचललं आणि वाकुर्ड्यात येऊन थांबलं. पण 99ला सरकार जसं महायुतीचं पडलं, पुढच्या 15 वर्षात का बरं ती योजना 1 फूट पुढे गेली नाही? साधा प्रश्न आहे, बघा तुम्ही, का पुढे गेली नाही? जयंत पाटील साहेब त्यात 5 वर्ष जलसंपदा मंत्री होते, 10 वर्ष अर्थमंत्री होते, 3-4 वर्ष गृहमंत्री होते, का पुढे गेली नाही?
2014ला फडणवीस मंत्री झाले, माझे वडील त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री झाले, नाईक साहेब आमदार झाले आणि मग त्या योजनेला 2016ला फडणवीस साहेबांना जलदूत म्हणून जन्म घ्यावा लागला आणि त्या माणसानं 100 कोटी दिले आणि महाराष्ट्रातली पहिली योजना बंद पाईपलाईनमधनं मोठ्या पाईपमधनं पाणी उचलायचं, बंदिस्त पाईपमधनं ते आणून टाकायचं, ही योजना अंमलात आली आणि नुसते पैसे नाही दिले तर त्याचं काम पूर्ण झालं आणि आमच्या रेटरे धरणच्या तलावामध्ये पाणी 15 वर्षानंतर येऊन पडलं. आणि मग आज तुम्हाला मी सांगतो, ह्या 48 गावातले जवळपास वाकोड बुद्रुक योजनेमुळं 26 ते 27 गावं हे पाणलोट क्षेत्राखाली येणार आहेत. मग ही गोष्ट मानसिंग भाऊ पण 2009ला आमदार होते 5 वर्ष, त्यावेळी जयंत पाटील साहेबांकडनं काय 1 फूट पाणी नेलं नाही पुढं? का नेलं नाही सांगा मला? आत्ता 5 वर्ष आमदार, पण आत्ता काळ सरकार आमचंच आहे. पण 2009 ते 2014 तुम्ही आमदार होता, तुम्ही समर्थन दिलं, त्याच वेळी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते, कामच केलं नाही हो त्यांनी. म्हणून माझं आव्हान आहे की भाजपचं सरकार हे कामाचं सरकार आहे, हे लोकांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे आणि हे शिराळ्यातल्या जनतेला आता पटलंय आणि ते निश्चित बदल करतील. तुमच्या शिराळा तालुक्यातले जवळपास 60 ते 70% लोक उद्योगधंद्यासाठी, कामासाठी, नोकरीसाठी मुंबई, पुणे अशा ठिकाणी त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. नेमकं कारण काय असू शकते? नाही, नेमकं सगळ्यात मेन कारण तिथं काय झालं की तो सगळा एरिया हा डोंगरी पहाडी एरिया आहे. डोंगरी एरिया असल्यामुळं तिथं जमिनीची काळी मृदा वगैरे कमी असल्यामुळे तिकडं ऊसाचं क्षेत्र आहे, पण एवढ्या जास्त प्रमाणात नाही. जिथं बाबा चांदोली धरणाच्या माध्यमातून वारणा नदीचं जे पात्र आहे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला त्या ठिकाणी थोडा ऊसाचा बेल्ट चांगला दिसेल. बाकी त्यांची मूळ शेती भात आहे, त्याच्यामुळं शेतीवरती 100% इथल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नाही होऊ शकत. त्याच्यामुळे त्या माणसांनी आपला, कारण जमीन पण सगळ्यांना तोकडी 1.5 एकर 1 एकर अल्पभूधारक शेतकरी आहे शिराळा तालुक्यात, तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की घराचे आपलं पोटाचं जर बघायचं असेल, आपलं पोट भरायचं असेल तर गाव सोडलं पाहिजे, शहराकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात गेली कित्येक वर्ष शिराळा तालुका हा माझ्या मते तरी प्रपंचानं आपलं संसार चालवण्यासाठी त्या ठिकाणी मुंबईला जातोय. रोजगार निर्मिती या ठिकाणी झाली नाही असं म्हणायचं का आपल्याला? रोजगाराच्या बाबतीत 100% मी तुमचं म्हणणं रास्त आहे, पण कसं असतं डोंगरी भागात कुठेही जावा, आता मोठमोठ्या उद्योगधंदे वगैरे MIDC क्षेत्र आहे शिराळमध्ये थोड्याफार आहेत, त्याच्या बाबतीत मात्र मी काही सगळ्यांना दोष नाही देऊ शकत. इव्हन मानसिंग भाऊ असतील, जयंत पाटील साहेब किंवा आम्ही असू किंवा कोणी असू, उगीच त्यांनी केलं नाही म्हणून रोजगार गेला असं काही नाही. कारण एखादी कुठली कंपनी आणायचं तर विशालची काही सोपी गोष्ट नसते, तो खूप मोठा टास्क आहे. एखादी कंपनी आणून हजारो लोकांना रोजगार क्रिएट करणं. शेवटी सगळीच माणसं सगळ्यांना गाव लेवलला रोजगार देतील असं नाही. मुलांनी शिकावा. समाजात प्रचंड ठिकाणी ह्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये प्रचंड तुम्हाला सांगतो बिझनेसची संधी आहे, प्रचंड नोकरीची संधी आहे. थोडंसं काय वेळा गाव सोडून बाहेरही, माझं वैयक्तिक मत आहे, गेलं तर त्याच्यात काही वाईट असं काय नाही. कारण आपण मुंबई पुण्यातल्या सॅलरीला आणि इथल्या सॅलरीला कम्पेअर केला तर जमीन आसमानाचा फरक असतो. तुमच्याकडे चांगलं एज्युकेशन असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. इथल्या त्या नेत्यानं त्यांच्या पद्धतीनं रोजगार द्यायचा प्रयत्न केलाय, पण तो सगळ्यांना पुरेसा नाहीये. तुमचे उमेदवार भाजपचे सत्तूभाऊ आहेत, मात्र सत्तूभाऊंच्या वरती एक असा आरोप केला जातोय की ते आत्ता जे मतं मागतायत ते त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाच्या जोरावर किंवा भावनिकतेच्या जोरावरती त्या ठिकाणी मते मागतायत आणि ते विकासाचं बोलत नाहीत. माझं असं तुम्हाला आवर्जून ह्याच्यावर सांगायचं आहे की बघा, ते भावनिकतेचं बोलत नाही. शेवटी एखाद्या माणसाचा मोठा वारसा असतो. जसं मलाही माझ्या वडिलांचा चळवळीचा 30-40 वर्षाचा वारसा आहे, तसा शिवाजीराव देशमुख साहेबांचा तो एक वारसा आहे. पण असं नाही की त्या वारशाला बाबा पहिल्यांदाच 1999ला उभा राहिले ते पडले, पण म्हणजे पहिल्यांदा निवडून येऊन पुन्हा लोकांच्यात गेले नसते, वेगळा विषय. ज्यावेळी त्यांचे वडील, खऱ्या अर्थानं आपण बघतोय की वडिलांच्या नंतर हा माणूस 99 पासून आज 25 वर्ष एका पदासाठी झटतोय. पद हे महत्वाचं नाही, पण लोकांसाठी झटतोय. त्याच्यामुळं 25 वर्षानंतर जर विचार केला, तो त्या यंत्रणेतनं बाहेर गेला असता तर मी म्हटलो असतो की आज फक्त बापाच्या जीवावर मतं मागतोय. तो त्या यंत्रणेत गेली 25 वर्ष आहे. जिल्हा परिषदेचा त्यांना 10 वर्षाचा चांगला अनुभव आहे. झडपीवरती त्यांनी त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केलं, त्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती ते काम करत आहेत, तिथं त्यांना चांगला अनुभव आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्याकडे कुठलंही पद नाही. बघा तुम्ही, मी काय म्हणतो, हे तुम्ही मगाशी म्हटलं एक मुद्दा तुमचा फोडून काढतो, त्यांच्याकडे कुठलंही मोठं पद म्हणजे आमदार लेवलचं वगैरे आजच्या कंडिशनला जिल्हा परिषद सदस्य, तरी त्यांनी कोट्यावधीचा निधी आणला ह्या मतदारसंघात. निधी कसा आणावं हे त्यांना डोकं आहे. का डोकं आहे? कारण त्यांचं एज्युकेशन चांगलं झालं. त्यांचं बॅडलक ते काँग्रेसमध्ये राहिले म्हणून आमदार होऊ शकले नाहीत.
त्यांचं बॅड लक ते काँग्रेसमध्ये असल्यामुळं आमदार होऊ शकले नाहीत एवढ्या वर्ष. आणि चांगला माणूस एखादा कसा असतो, सहवासात आल्याशिवाय कळत नाही. आमचा आणि त्यांचा कळपच वेगळा होता. ते वेगळ्या कळपात, आम्ही वेगळ्या कळपात. त्यामुळं आम्हाला काय वाटलं हा राजपुत्र राजघराण्यातला असेल. पण जसा माणूस जवळ आला, त्याच्या जवळ आल्यानंतर त्याचा सहवास झाला, तसं कळलं की अरे हा राजपुत्र नाहीये, हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या आता वावरणाराच एक साधा शेतकरी पुत्र आहे. की एवढ्या मोठ्या बापाने आपली पदं भूषवली, पण त्या माणसामध्ये 1% सुद्धा मी सांगतो अहंकार मी कधी बघितला नाही. प्रचंड नम्रता, प्रचंड आपुलकी, प्रचंड प्रेम. तुम्हाला सुद्धा म्हणणार या बसा, जेवला का, उठला का, तुम्ही कसा आहे, ही राजकारणात पाहिजे. नाहीतर काय रे कुठे निघालाय, एकदम दाटी नको. आम्ही त्यांच्या जवळ आहे, त्यांची आपुलकी बघून. आपुलकीची भाषा करणारी लोक आम्हाला आवडतात. आणि सत्तूभाऊ 100% मला वाटतंय की आमदार नसून त्यांनी कोट्यावधींचा निधी ह्या मतदारसंघात आणला, आमदार केला, तर अजून प्रचंड तो निधी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याला आणेल. भाऊ, शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या महायुतीचा आणि तुमच्या उमेदवाराचा जाहीरनामा या जनतेसाठी नेमका काय असेल? महायुतीचा जाहीरनामा म्हणजे जर बघितलं तर महायुतीनं या ठिकाणी उघड काही गोष्टी सांगितल्यात. आता फडणवीस साहेब पण बोलले की मुळामध्ये आम्ही भरपूर काय देत आहे. आता कर्जमाफीचा एक विषय आला, ते म्हणले आम्ही कर्जमाफी करणार. शेतकऱ्याला दुधाला अनुदान पाहिजे होतं, लिटरला 7 रुपये अनुदान दिलं. परत लक्षात ठेवा तुम्ही, या ठिकाणी महिलांना आता मी म्हणलो तसं त्यांना ते काय महिलांना महिन्याला 2100 रुपये येणार आहेत. आता ते 2100 येणार आहेत. आता मुळात हे बघा, महाराष्ट्राचं बजेट कितीचं आहे हो? महाराष्ट्राचं बजेट आहे 5 लाख कोटीचं. ह्या महिलांना आता महिन्याला जातात 1500. ह्याच्यामुळं किती वर्षाला खर्च होणार आहे तो? 45,000 कोटी. शिल्लक किती राहिले हो? 4,55,000 कोटी. 4,55,000 कोटीत कामं करा की. तर जरा 45,000 कोटीमध्ये जरा थोडंसं एखादा रस्ता एक वर्ष झाला नाही, नंतर झाला म्हणून काय अडचण आहे? किती वर्ष असेच रस्ते पडून होते. आज आपला तुम्ही बघा, सांगलीचा पेठचा रस्ता, कित्येक माणसं मेली, हजारोंचे जीव गेले. त्या रस्त्याला आज गडकरी साहेबांनी 800 कोटी दिले. का बरं तो रस्ता करता आला नाही? आम्ही मुळात शेतकऱ्यांच्या प्रति आदर राखतो. शेतकऱ्यांचे चळवळीतनं आम्ही तयार झालो. एक गोष्ट विशालजी मनापासून सांगतो, आमच्या सरकारचा मेन अजेंडा काय असणार आहे आणि आम्ही काय सांगणार. एक शेतकरी पुत्र म्हणून मला जाणवलंय, आता आपण पण मॅच्युरिटीमध्ये आलो. वय वर्ष आपलं 34 आहे. मला एक जाणवलंय की तालुक्यामध्ये वाळवाच काय असेल, संपूर्ण महाराष्ट्रात पाठीमागच्या सरकारने कुठल्याही पानंद रस्ते चांगले केलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल रस्त्यापर्यंत, मेन रस्त्यापर्यंत आणायचा असेल, कोणीही लक्ष दिलं नाही. आणि ते मला प्रकर्षानं जाणवलंय. म्हणून आपल्या परीने जेवढं होईल तेवढं माझा आणि आमच्या सरकारचाच खऱ्या अर्थानं तो हेतू राहणार आहे की प्रत्येक शेतकरी त्याचा शेतमाल घेऊन मेन रस्त्याशी जोडला पाहिजे. म्हणून पुढच्या 5 वर्षात खऱ्या अर्थानं पानंद मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आमचं फडणवीस साहेबांचं सरकार करेल. लाडक्या बहिणीच्या जी योजना सुरू आहे त्या योजनेचा काही महाराष्ट्रामध्ये इफेक्ट होईल का? किंवा शिराळा मतदारसंघाचा जर काही विचार केला तर काही इम्पॅक्ट त्याच्यावरती पडू शकतो? 100% खूप मोठा पडणार. त्याला कारण सांगतो ऐका. एखाद्या माणसाला 1,500 रुपये रक्कम म्हणजे खूप मोठी असते साध्या माणसांना. एखादी बाई भांगलाय जाते तेव्हा दिवसाला 200 रुपये मिळतात. त्याला 1,500 रुपये मिळवायचे असेल तर दुसऱ्याच्या रानात जाऊन 9 दिवस भांगललं पाहिजे, तर तिला ते 9 दिवसाचे 1,500 मिळतील. ही 1,500 तिचा बोनस आहे. ह्या 1,500ने ती एखाद्या वेळी भांगलाय नाही गेली, बिचारी कामावर नाही गेली, घरात बसली, आजारी आहे, तरी तिला माहिती आहे की मला महिन्याला 1,500 नाही, आता 2100 शुअरिटी माझ्या आरोग्यासाठी हे सरकार देणार आहे. आणि हे खूप मोठं आहे. कारण वर्षाला हे जे 25,000, मी आज सांगतो काय महिला अशा आहेत 1 वर्ष पैसे काढणार नाही, त्या बँकेकडे फिराकणार नाही. त्या एवढी लेडीज ही अशी गोष्ट असते की अतिशय काटकसरीनं प्रपंच करते. त्या आतनं खुश आहे, माझं बँकेत 25,000 आहे. ते संध्याकाळी झोपताना पण ते म्हणणार काही नाही, जरा उद्या काय झालं तरी माझं बँकेत 20-25,000 आहे. बघा तुम्ही, काय बायका वर्षभर त्या पैसे घेणार नाही त्या. आणि ती त्यांची पुंजी त्यांच्या शेवटच्या आयुष्याच्या वेळी सुद्धा त्यांना मदत करणार आहे. त्यामुळे हे 2100 रुपये त्यांच्या कष्टाचे आहेत. ते सुद्धा आपला देश चालवण्यासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी पुढाकार घेतात. त्याच्यामुळे त्यांचं हे मानधन आहे. मी म्हणू शकत नाही त्यांना 2100 दिले
तसं नाही, त्यांचं मानधन दिलंय, त्यांची ही सॅलरी आहे, त्यांचा हा पगार आहे, कारण ते सुद्धा आपलं घर चालवतात. तुम्ही आम्ही घरातनं बाहेर पडतो पण पाठीमागं आपलं घर आपली पत्नी बघते. तिला 2100 रुपये महिन्याला मिळाय नको का? मग किती चांगला निर्णय घेतला. आणि सरकारवर मी मगाशी म्हटलो तसं तुझं काही बोजा येत नाही. 45,000 कोटी सपणार आहेत, राहिलेले 4,50,000 कोटी महाराष्ट्राच्या विकासासाठी राहणार आहेत. शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतंय महायुती म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सत्यजित देशमुखचा विजय त्या ठिकाणी होईल का? मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, शिराळा विधानसभेमध्ये सत्यजित देशमुख यांचा 23 तारखेला गुलाल लागलेला दिसेल. आणि हा गुलाल सर्वसामान्य माणसांचा असणार आहे. कारण मी निवडणुका मागच्या 3-4 जवळून बघितल्या, पण हे नुसतं सांगायला लागते संध्याकाळी इथं सभा आहे, आपोआप माणसं हजारो येतात. आजची सभा फडणवीसांची, एकाही माणसाला आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं नाही, एका शपथ. आणि माणसं किती होती तर पाय ठेवायला जागा नाही का? लोकांनी ठरवले की 25 वर्ष सत्यजित देशमुखांनी भोगलेला वनवास संपवायचा आहे. आणि बिचारा कसा काम करतोय नंतर बघू हो, पण एकदा 5 वर्ष त्याला संधी देऊ, ही भावना प्रत्येक तरुणाची झाली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, 100% महाराष्ट्रातला जाहीर झालेला निकाल आहे की 23ला सत्तूभाऊ निवडून येणार. तर या ठिकाणी आपण बघितलं की शिराळा विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती, रोजगार असेल, शिक्षण असेल, आणि भाजपचे जे उमेदवार आहेत ते सत्यजित देशमुख यांच्या विजयाची किंवा आता प्रचाराची जी काही वाटचाल असेल ती सागरभाऊ खोत यांच्याकडून त्या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. मात्र आता शिराळा मतदारसंघामध्ये बदल घडतोय का? आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासमोर असलेले सत्यजित देशमुख यांची वाटचाल इथून पुढची कशा पद्धतीनं असणार आहे, किंवा या शिराळा विधानसभेचं मैदान सत्यजित देशमुख मारू शकणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.